येवा चॅनल आपलंच असा. मेरी क्रिसमस बंड्या, हे घे तुझे गिफ्ट. शांता 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 शांता. अरे काय कोण शांता? गो या बघ तुझं पोर आतापासून पोरींची स्वप्न बघता. बापावर गेलाय. शांता कोच कुठे आणि माझं गिफ्ट कुठे? गिफ्ट खायचा गिफ्ट? अले आता तो आला होता ना. कोण आला होता? शांता कोच. वय काय मग तू स्वप्नात होतोस? हो स्वप्न पडलं असेल रे. स्वप्न काय रे बंड्या, सकाळी सकाळी कसला आरडाओरडा करतोय? अरे आई माझ्या स्वप्नात आहे ना शांता कोच आला होता. बर आणि त्याने ना मला भरपूर गिफ्ट पण दिले. हो का? बंड्या तुला माहितीये का, मी तुझ्या एवढा होतो ना तेव्हा लहानपणी खिडकीमध्ये एक सॉक्स लटकवायचो. वय रे वय. आणि त्या सॉक्स मध्ये एक चिठ्ठी टाकायचो सांता क्लॉज साठी. हो चिठ्ठी? हो चिठ्ठी. त्या चिठ्ठीत मी लिहायचो मला काय काय हवंय ते. मी माझ्या आवडीचे चॉकलेट मागायचो सांता क्लॉज कडे आणि गंमत म्हणजे सकाळी उठल्यावर मला हवे ते चॉकलेट हजर असायचे. चॉकलेट? हो हो आम्ही असंच करायचो रे बंड्या. कोण द्यायचं चॉकलेट? कोण म्हणजे सांता क्लॉज? हो मी पण खिडकीत चॉक्स लावतो, मग तो मला पण गिफ्ट देईल? हो हो नाही. का? कारण तो नाताळ बाबा त्यांकाच गिफ्ट देता जे गुणी असतात. तू गुणी आहेस? ओ हे बाकी खरं बोलली आई. म्हणजे मला जर गिफ्ट हवं असेल तर मला गुदगोय शालक वागवला देईल. वय तर सकाळी एका हाकेत उठूचो लागात, स्वतःचो ढुंगण स्वतः धुवूचो लागात आणि स्वतःचो अभ्यास पण स्वतः करूचो लागात. हे बाकी खरं आहे. एवढंच ना? एवढंच ना नाही, मोठ्यांचो आदर करूचो लागात आणि महत्वाचा म्हणजे माका उलटा बोलूचा नाही. हे जरा जास्त होतंय पण ठीक आहे. म्हाताले मला सांग, मी जर असं छान छान वाजलो तर सांता क्लॉज मला भेटणार, मला गिफ्ट पण देणार का? नाही भेटणार, त्याचा बापूस पण देतो. अले त्याच्या बापूस नतले, मला सांता क्लॉजला भेटायचंय. म्हाताले बघलोस? बघ बघ बंड्या. आजी आज मी तू सांगते तसे छान छान वागायची रिस्क घेतो, पण जर मला शांता आजोबा नाही भेटले तर? बंड्या जिंदल बेल जिंदल बेल जिंदल ऑल द बेल, जिंदल बेल जिंदल बेल जिंदल बेल जिंदल बेल जिंदल ऑल द वे, शांता क्लॉज इज कमिंग कमिंग कमिंग. आई तुम्ही त्याच्या डोक्यात सांता क्लॉजचं खूळ घातलंय खरं, पण ह्याच्या मनासारखं नाही झालं ना तर अख्खं घर डोक्यावर घेईल तो. या बाय माझे. जिंदल बेल जिंदल ऑल द वे, शांता क्लॉज इज कमिंग 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 टू हिअर. मी तुझी वाट बघतो. जिंगलच्या तर जबानू खाली आहे, मी तुझी वाट बघतो रे. जिंदल बेल दिल्लीच्या चिडचिड करते. तुम्ही मुलीला सगळं सेम असतात. माझा मित्र कुणालचं एका मुलीवर प्रेम होतं, पण ती मुलगी त्याला आजी कृपया तुम्ही टीव्हीचा आवाज बंद कराल का? मी अभ्यास करतोय ना. आणि हसतीच थोडे अश्विनवर आली. सगळ्या मुली करतोय आणि याचीच जाणीव मी तुम्हाला करू. अरे पज्जी थांब, एवढं वजन तू नको घेऊ, मी आहे ना. अरे अरे बंड्या बंड्या अरे दोन तोली मी नेतो, तू ये. शाली दुनिया का बोझ हम उठाते हैं उठाते हैं. दोन तोली आय एम गुड बॉय. आई अहो बंड्या बघा ना, समोरच्या काकूंना मदत करतोय. अरे त्यांनी तुला उल्लू बनवला, असं काय नसतं. अरे असतले, तो माझ्या स्वप्नात पण आलेला. स्वप्नात ना? खरा खरा भेटेल ना तेव्हा सांग. अरे चिडतो कशाला बंड्या? लैला में लैला ऐसी में लैला, हर कोई चाहे मुझसे मिलना केला. हाय लैला. आतले आतले आतले. हे क्या बाय माझी काय? मला खल खल शांता क्लॉज असतो का नाही? असता तर मग ती गवली असे का म्हणत होती?
अनुभवाने चांगलं वाईट बोलतच असतात. पण आपल्याला जे काही हवंय त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा ना बंड्या. मग ये माका सांग, सांता क्लॉजला भेटू तू काय प्रयत्न केलंस? नाही ना, मग या आधी प्रयत्न तर कर. ठीक आहे. तू शांता. म्हाताले, आजोबांचं पूर्ण नाव काय? या बाय माझी आजोबांचं नाव हंड्यावर हंडे 7. त्यावर ठेवली परत. प्रभाकर रावांचं नाव घेता सासूबाई घसरल्या दारात. कंटोल कंटोल बंद्या. आले म्हाताले. वैशाली आजी, मी शांता आजोबांचं नाव विचारलं ना तुला. मागा काय माहित त्याचं नाव काय आता? अरे मम्मी, हे लेटल कसं लिहू? नावाने आदल्याशिवाय त्यांचं लेटल कसं पोहोचणार? मी काय करू आता? मला माझ्या आजीने शिकवलंय काय काय करायचं, लेटल कसं लिहायचं. काय करू? घे बाय माझे. मी कधी शिकवलं तुका? आई, तू माझ्या आई बद्दल बोलतोय. हो, माझी आजी आहे ना, ती एकदम हुशार आहे. ती पोस्टात काम करायची ना, तिला सगळं येतं. तिने मला सगळं शिकवलंय. मोठी बंड्या, तू फक्त टू सॅन्टा लिह. या लेटरला ना ऍड्रेसची गरज नाहीये, पोचेल ते. ते आई, तू सॅन्टा लिह. काय रे, काय झालं? काय विचार करतोय? काय लिहू? त्यात काय कन्फ्युज व्हायचं बाळा. 5 मिनिटं शांत बस. तुला काय हवंय ना त्याचा विचार कर आणि तुला जे जे हवंय ते सगळं लिहून काढ. आणि हा, लक्षात ठेवा बंड्या, आपण कृतज्ञपणे जे काही मागतो ना ते निसर्ग खुल्या हाताने देतो. या बाकी खरा. काय कृतज्ञ म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी नम्रपणे आभारी राहणं, समाधानी राहणं. थोडक्यात ना, तुझ्याकडे जे आहे त्यासाठी थँक्यू लिही नक्की. ओके आई, कळलं मला. मेला दाखव तरी आमका काय लिहलं असता. हे लेटल माझ्या शांता आजोबांचे आहे. तू जर ते वाचलं ना तर बंड्या. आई, मी खेळायला जातो. बाय. गो, काय लिहला? हो वाचते. टू सॅन्टा आजोबा. हाय सॅन्टा आजोबा, कसा आहे तू? मस्त आहे ना? मी पण मस्त आहे. अले, तू तिथे बल्फात राहतो ना, तिकडे खूप थंडी असेल. तुला श्वेताल हवं असेल तर सांग. माझ्या म्हातारीकडे भरपूर श्वेताल आहेत. मी देतोय. अल्लाय माझं खेटोर. आई बोलली तुझ्याकडे हवं ते मागायचं, पण मी तुझ्याकडे टाळ मागुले, कारण माझ्याकडे तर सगळंच आहे. माझे आई बाबा आहेत ना, खूप चांगले आहेत. मी मागतो ते सगळं मला देतात. कधी कधी मी नाही मागत ते पण मला देतात. फटके. अले, तुला माहिती आहे काय, माझी म्हातारी आहे ना, ती एकदा डोक्यावर पडली होती. तेव्हापासून कधी कधी नाही रोज रोज ती रोजच येण्यासारखी वागते. पण इट्स ओके, मी तिला सांभाळून घेतो. माझे 2 बेस्ट फ्रेंड पण आहेत, जग्गू आणि गौली. अरे हा, गौली बोलते की तू नाही आहे, पण मी तिला बोललो तू आहे. म्हणून माझी एकच विश पूर्ण कर. तू मला भेटायला ये ना. मला तुला खरंच भेटायचंय आणि तुझ्याकडनं ना तुझ्या त्या बल्फातल्या गोष्टी पण ऐकायच्या आणि त्या गौलीला पण भेटवायचंय. तू प्लीज ये ना मला भेटायला. तू आला ना की तुला मी क्रिसमसची पार्टी पण देईन. तू प्लीज लवकर ये, मी तुझी वाट बघतोय. आणि आई म्हणाली तसं मी कुत्तू तज्ञ आहे. म्हणजे माझ्याकडे सगळं आहे ना, म्हणून मी खूप हॅपी आहे आणि
आई, शांता आजोबा कधी येणार ग? बंड्या, अरे येतील रे ते, आधी आत ये बघू. हे वारला पकड, इथे लावू. हे घे. हे कुठे? खाली खाली, तिथे नाही रे, खाली. हा आई, हा सांग ना गो, शांता आजोबा कधी येणार? कधी? रात्री. ते रात्री येतात, आपण झोपतो ना तेव्हा ते येतात, गिफ्ट ठेवून जातात. हे घे, हे भरलं. मग मी झोपणारच नाही का? आले माझी गोदगोदाई, मी जागा लायलो तर मी शांता आजोबांना भेटेन ना. हे जरा लाव तिकडे, मी आले. आई, लाइटिंग ऑन, लाइटिंग. अरे वा, हिचाच विचार करत होतो. हॅलो. हॅलो. हा सुवी, बरं झालं तूच फोन केलास, मी तुलाच करणार होतो. अगं बॉसने माझी सुट्टी सँक्शन केली आहे, पण एकच प्रॉब्लेम आहे. मला म्हणाला जायच्या आधी सगळं पेंडिंग काम संपवून जा म्हणून. आज बहुतेक नाईट करावी लागतेय मला. अरे देवा. का ग, काय झालं? मेली क्रिसमस. अहो, या बंड्याने ना सांताक्लॉजचं खूपच मनावर घेतलंय. हो का? तुम्ही काहीतरी करा आणि घरी लवकर या आज. लवकर? अगं कसं शक्य आहे, मला काम आहे एवढं पडलेलं. अहो, असं काय करता, काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. नाराज होईल नाही तर बंड्या. हो, तेही खरं आहे. बघतो मी. काय बोलतो झाड? तुला काय वाटतं, ही लोक मला फसवतायत की खरंच शांताक्लॉज येणार? मला तर झाड कळतच नाही. शांता आजोबा, जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे. शांता आजोबा, हो हो हो, मेरी क्रिसमस बंड्या. शांताक्लॉज माझ्या घरी आले. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. शांताक्लॉज माझ्या घरी आले, वेलकम शांताले. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. शांता आजोबा माझ्या घरी आले, वेलकम शांताले. हो हो. ए आई, शांता आजोबा आपल्या घरी आले म्हणजे मी गुड बॉय आहे ना. यस, शांता आजोबा तुम्ही माझं लेटर वाचलं? हो हो हो. यस, मी पटकन जातो आणि गौरीला घेऊन येतो. ये. हो हो हो, मेरी क्रिसमस बंड्या. दोन शांताक्लॉज या बाय माझे. आई, दोन शांता. हाय तो माझा भाऊ आहे ना. भावाशी तू जा दुसरीकडे, मी हाय. हा जा. ओके ब्रो, आय गो. ए मालवणी शांता आजोबा, मला सांगा तुम्हाला मालवणी कसं येतं? I know he came from Kanikavli, so he become Malwani. होय तर. वा. हो हो हो. तुम्हाला काय वाटतं, खरा शांताक्लॉज कोण आहे? तुम्हाला जे वाटतं ते मला पटकन कमेंट मध्ये सांगा. आणि हा, पुढच्या संडेला म्हणजे 31 डिसेंबरला मी लाईव्ह येतोय, पहिल्यांदा लाईव्ह येतोय. तेव्हा मला सगळ्यांनी तिकडे भेटा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि शांताक्लॉज कोण आहे ते पण मला सांगा. मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. जिंगल बेल जिंगल ऑल द वे. शांताक्लॉज